नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघणार आहोत ब्रेड आमलेट। अगदी खूप भूक लागली आणि पटकन होणारा पदार्थ म्हणजे ब्रेड आमलेट। किंवा स्वयंपाकाचा खूप कंटाळा आला असेल तर अशा सोप्या पद्धतीने आपण ब्रेड आमलेट करू शकतो। सगळ्यांना आवडेल असं। चला तर मग बघूया आजच्या रेसिपीसाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे। तर अगदी कमी साहित्य वापरून आपण ब्रेड आमलेट करणार आहोत, पण अतिशय चविष्ट असतं हे ब्रेड आमलेट। तुम्ही नक्की ट्राय करा। तर सगळ्यात आधी मी इथे 5 अंडे घेतले आहेत। त्यानंतर काही ब्रेडच्या स्लाइड्स घेतले आहेत। तुम्ही कोणताही ब्रेड घेऊ शकता, ब्राऊन ब्रेड किंवा व्हाईट ब्रेड। त्यानंतर चवीपुरतं मीठ, चिरलेली कोथिंबीर, लाल तिखट आणि हळद, थोडंसं तेल लागणार आहे आपल्याला। सगळ्यात आधी आता आपण अंडे फोडून घेऊ। त्याआधी मी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट करते, जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलवरील व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। मी असेच रोज नवीन व्हिडिओ शेअर करत असते, त्यामुळे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आता अशा प्रकारे आपण अंडे फोडून घेणार आहोत। सगळेच अंडे फोडून झाल्यानंतर आपल्याला त्यात बाकीचं साहित्य मिक्स करायचं आहे। अंड्याचं जे बाहेरचं कवर आहे ते आतमध्ये त्यातलं थोडंसं सुद्धा कण पडायला नको याची आपण काळजी घ्यायची आहे। अशा प्रकारे सगळे अंडे फोडून मी घेतले आहे। त्यानंतर आपल्याला त्यात टाकायचं आहे मिरची आणि हळद। आपल्याला किती तिखट पाहिजे त्यानुसार आपण लाल तिखट घ्यायचं आहे। नंतर मीठ टाकलं आहे मी चवीपुरतं आणि चिरलेली कोथिंबीर। यात तुम्ही हवं तर कांदा आणि दुसऱ्या भाज्या पण टाकू शकता, आपल्या आवडीनुसार आपण घ्यायचं आहे। इथे माझ्या मुलांना आवडत नव्हत्या कांदा वगैरे, म्हणून मी तसंच आमलेट करते आणि अगदी पटकन होणारं आहे, म्हणून घाईच्या वेळेस आपण अशा प्रकारे आमलेट करू शकतो। म्हणजे काही चिरण्यासाठी वगैरे सुद्धा वेळ नसेल तर पटकन अशा पद्धतीने आपण ब्रेड आमलेट करू शकतो, पण ते अतिशय छान लागतं। त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते। अगदी थोडंसं दूध टाकलं मी यात, त्याने व्यवस्थित होता, थोडेसे क्रिस्पी। जास्त प्रमाणात दूध नाही टाकायचं, पण व्यवस्थित नंतर दूध टाकून आपल्याला ते व्यवस्थित एकजीव करायचं आहे। मिश्रण अशा पद्धतीने मी एकजीव करून घेतलं आहे सगळं व्यवस्थित। त्यानंतर तवा तापायला ठेवून त्याला तेल लावून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने। जे मिश्रण तयार केलं होतं आपण त्यात ब्रेडची स्लाइस व्यवस्थित घोळवून घ्यायची आहे। अगदी सगळ्या ब्रेडच्या बाजूने ते मिश्रण केलं होतं ते लागेल अशा पद्धतीने ब्रेड त्यात बुडवायचं आहे आणि नंतर तव्यावर ठेवायचा आहे। तव्याला लवकर तव्यावर शेकला जातो, कारण अंडा आणि ब्रेड, त्याच्यामुळे अगदी 5 मिनिटाच्या आतच ते आपल्याला उलटवून अशा पद्धतीने दोन्ही बाजूने भाजून घ्यायचं आहे। आणि मग आपला असं पटकन झटकन होणारा चविष्ट ब्रेड आमलेट रेडी होतो। अगदी कमी वेळेत होणारी आणि खूप भूक लागलेली असेल तेव्हा असं काहीतरी आपण मुलांना आणि घरातल्यांना करून देऊ शकतो। अगदी फास्ट होणारी रेसिपी आहे आणि अगदी कमी साहित्यात घरात जे असेल त्या साहित्यांमध्ये आपण ही रेसिपी करू शकतो। तेव्हा तुम्ही नक्की ट्राय करा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चला तर मग भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये। आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला याबद्दल धन्यवाद।